युद्धाची सुरुवात तर अमेरिकेने केलेली आहे, परंतु यामध्ये अमेरिका फसत चालला आहे का, हे लक्षात घ्यावं लागेल. मित्रांनो, ज्याप्रमाणे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष यांना उचललं, त्यावेळेस व्हेनेझुएलाने कुठलाही प्रतिकार यूएसएच्या विरोधात केला नाही. परंतु इराणवरती हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष खिमनुई यांचा मृत्यू झाला. आणि यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर अमेरिकेला असं वाटलं होतं, की वाटाघाटी करण्यासाठी इराण हा अमेरिकेकडे येईल किंवा बातचीत करून हे युद्ध बंद करण्याची विनंती करेल. परंतु असं न होता इराण हा अमेरिकेवरती भारी पडतोय. अमेरिकेचे जे काही सैन्य स्थळ आहेत, त्या वेगवेगळ्या देशावरती हल्ले करण्यास चालू केलंय. UAE असेल, सौदी अरेबिया असेल, जॉर्डन असेल, लेबनॉन असेल, या सर्व आखाती देशामध्ये अमेरिकेचे सैन्य स्थळ आहेत आणि या सैन्य स्थळावरती अचूक निशाणा साधत आहे, तो म्हणजे इराण. अगदी अमेरिकेला संबंधित देशामध्ये असणारी अमेरिकन असेंब्ली देखील वाचवता येत नाही. अमेरिकन असेंब्लीवरती देखील इराण हमले करत आहे. अक्षरशः अमेरिकेला आखाती देशामध्ये असणाऱ्या आपल्या असेंब्लीना कुलूप लावावं लागत आहे. तर हे युद्ध अगदी 1 ते 2 दिवसात संपलं असं वाटलं होतं. हे युद्ध आता वाढत जात आहे आणि खुद्द डोनाल्ड ट्रम्प देखील सांगत आहेत, की हे युद्ध 1 ते 2 आठवडा चालेल. म्हणजेच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये चालू केलेलं हे युद्ध आता अमेरिकेच्याच अंगलट येत आहे. याचं दुसरं कारण अमेरिकेतील जवळपास 60 ते 62% जनता या युद्धाच्या खिलाफ आहे. कारण की हे युद्ध तर अमेरिकेचं नाहीये. हे युद्ध इराण आणि इस्रायलचं आहे. इस्रायलमुळे अमेरिका युद्धामध्ये पडला आणि हा युद्धामध्ये खेचत चाललाय. या युद्धातून अमेरिकेला कुठलाही फायदा नाही, अशी अमेरिकेची जनता म्हणते. उलट नेतन्याहूमुळे ट्रम्प फसला गेला आणि ट्रम्प ह्या युद्धामध्ये घसीटला जात आहे आणि या युद्धामध्ये विनाकारण अमेरिकेचं सैन्य मरत आहे. अमेरिकेकडे असणारी जी काही संपत्ती आहे ती देखील या युद्धामध्ये खर्च होत आहे. एक इराणियन ड्रोन पाडण्यासाठी अमेरिकेला जवळपास $10 मिलियन एवढा खर्च करावा लागत आहे. त्याचबरोबर दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिका या युद्धामध्ये गुंतला आहे आणि या युद्धामध्ये अमेरिका पडल्यामुळे दुसरीकडे चायना आणि रशिया यांना वेळ मिळत आहे. चायना आपलं लक्ष कुवेतवरती केंद्रित करत आहे. त्याचबरोबर रशिया संधी साधून युक्रेन बरोबरची शेवटची लढाई लढतो की काय असं वाटत आहे. अतिघाईमध्ये चालू केलेलं हे युद्ध आता अमेरिकेच्या अंगलट येत आहे. येथे इराण थांबता थांबत नाहीये. इराण हा खाडी देशांवरती हमले करतोय आणि या देशांमध्ये असणारे जे काही अमेरिकेचे सैन्य ठिकाण आहेत त्याला निशाणा बनवतोय. हे खाडीतील देश इराणला अपोज देखील करत नाहीत. कारण की त्यांना माहित आहे त्यांच्या चमचमणाऱ्या बिल्डिंग्स, त्यांच्या तेलविहिरी, त्यांचे रूट्स हे सर्व इराणच्या लक्षावरती आहेत. इराण हा खाडी देशावरती हमले करतोय. तो हमले करतोय अमेरिकेच्या सैन्य स्थळावरती. म्हणजेच आखाती देशांना देखील माहिती आहे अमेरिका हा त्यांची जमीन वापरत आहे. त्यांच्या जमिनीवरती सैन्य स्थळे उभारून तो तिथे दादागिरी करत आहे. या दृष्टिकोनातून खाडीतील देश देखील इराणला अपोज करत नाहीत. कारण की इराण हा अमेरिकेच्या सैन्य स्थळावरती हमले करत आहे. इतरत्र हमले करत नाही. त्यामुळे खाडीतील देश देखील शांत आहेत. म्हणजेच हे युद्ध जर लांबत गेलं तर हे युद्ध नक्कीच अमेरिकेला प्रॉब्लेम करणार आहे. डोनाल्ड ट्रम्पला प्रॉब्लेमॅटिक ठरणार आहे. डोनाल्ड ट्रम्पचे जे काही गणित होते ते नक्कीच या ठिकाणी फसलेले दिसतील. कारण की कुठल्याही देशामध्ये युद्ध हे त्या देशातील जनतेच्या मनोबलावरती असतं आणि या ठिकाणी अमेरिकन सैन्याचं मनोबल, अमेरिकी जनतेचं मनोबल हे खचत चाललं आहे. कारण की हे युद्ध मुळात अमेरिकेचं नाहीयेच. या ठिकाणी अमेरिकेचं सैन्य, अमेरिकेची संपत्ती कमी होत आहे आणि ही गोष्ट अमेरिकेतील लोकांना कधीच खपणार नाही. कारण की स्वतःच्या अस्तित्वाची लढाई नाहीयेच. ही आहे इस्रायलच्या अस्तित्वाची लढाई. मग इस्रायलचं युद्ध आपण का लढायचं हे देखील अमेरिकन जनतेच्या मनात असणारी सल आहे. आणि त्याच्या उलट इराणमध्ये सध्या खेमनोई मारले गेल्यामुळे इराणचे लोक पेटून उठले आहेत आणि आपल्या सुप्रीम लीडरच्या बदला घेण्यासाठी ते आपल्या सैन्यासोबत, आपल्या देशासोबत खडे आहेत. आणि हाच खरा फरक आहे अमेरिका आणि इराण यांच्या लढाईमधला. मित्रांनो, हे युद्ध जर लांबत गेलं तर हे युद्ध नक्कीच डोनाल्ड ट्रम्प यांना प्रॉब्लेम करणार ठरणार आहे आणि या युद्धातून रशिया आणि चीन आणि हे युद्ध रशिया आणि चीन ही एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून घेत आहेत. अमेरिका या युद्धामध्ये अडकल्यामुळे हे दोन्ही राष्ट्र कुवेत तसेच युक्रेनवरती आपली पकड मजबूत करतील हे देखील सांगता येत नाही. मित्रांनो, अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ शेअर करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.